हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा. स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ माया साठे यांची हृदयस्पर्शी कादंबरी रश्मी. चला तर मग ऐकूया भाग 4. त्याच्या त्या संतापानं तिच्या अंगाचा थरकाप उडाला. एका अनामिक भीतीनं ग्रासल्यासारखी ती धावतच खोलीबाहेर पडली. खाली दिवाणखान्यात आली. ती खाली आली तेव्हा अश्विनी तिची वाटच पाहत होती. काय झालं गं? तुझा चेहरा असा का दिसतोय? अश्विनीनं प्रश्न केला. काही नाही, डोकं चढलंय माझं. काहीतरी बिघडलंय तुझं. नाही, चल आपण बागेत जायचं ना? त्या दोघी बागेत गेल्या. काही वेळ बागेत भटकत राहिल्या. हळूहळू रश्मी पूर्व मनस्थितीत आली. जेवण झाल्यावर त्या गप्पा मारण्यासाठी गच्चीवर गेल्या. त्या मंद वाऱ्यानं रश्मीला खूपच उल्हासित वाटलं. बराच वेळ गप्पा झाल्यावर हवेत गारवा जाणवू लागला. तो चंद्रप्रकाश जिना चढून वर आला. त्याच्या हातात सिगारेट होती. वहिनीसाहेब, या गारव्यात तुम्ही बसला आहात? गारठा बांधला म्हणजे? त्याने प्रश्न केला. आता आम्ही खाली निघणारच होतो, अश्विनी म्हणाली आणि उठली. ती उठताच रश्मीही उठली. अरे, तुम्ही कशाला जाता? त्यानं रश्मीला उद्देशून विचारलं. माझी मैत्रीण खाली निघाली आहे, मग मी इथं थांबून काय करू? तिने उलट विचारलं. कमाल आहे, तो म्हणाला. केवळ मैत्रिणीशीच गप्पा माराव्यात असा नियम आहे की काय तुमचा? नाही, तसं नाही, रश्मी अवघडत म्हणाली. मग थांबा की. रश्मी, मी निघते, तू ये मागाहून, अश्विनी म्हणाली आणि खाली निघून गेली. रश्मी नाईलाजानं थांबली. काही क्षण शांततेत गेले. दोघीही स्तब्ध होते. मगाशी मी बोलले, त्याच्याबद्दल बोलायचं आहे ना तुम्हाला? ती शांतता असह्य होऊन रश्मीनं विचारलं. मगाशी बोलताना माझा थोडा तोल गेला, त्याबद्दल मला क्षमा करा. म्हणजे आपण जे बोललो ते चुकीचं होतं हे लक्षात आलं तर तुमच्या? अश्विनीविषयी मी जे बोलले त्याविषयी मला अजिबात खेद वाटत नाही. तुमच्या बहिणीविषयी मी जे बोलले त्याबद्दल. त्याच्या चेहऱ्यावर किंचित हसू उमटले. सोडून द्या ते. आपली चूक कबूल करायला धैर्य लागतं. ते तुमच्यात आहे याची खात्री पटली आहे मला. तेव्हा आपल्याला नव्याने सुरुवात करायला हरकत नाही. पटतंय ना तुम्हाला? पटायला हरकत नाही, ती म्हणाली. संगीत काय म्हणतंय तुमचं? त्यानं प्रश्न केला. थांबले. का बुवा? मी स्तुती केली म्हणून? नाही, तुम्ही शास्त्रोक्त शिक्षण घेण्याची सूचना केलीत म्हणून. माणसानं परिपूर्ण असावं या मताचा आहे मी. या जगात कुणीच परिपूर्ण नाही. ते का म्हणून? तो हसून म्हणाला. एखादं फूल परिपूर्ण असतं तशीच एखादी स्त्रीही परिपूर्ण असू शकते. दासी म्हणून ना? तिनं उपहासानं विचारलं. नाही, पत्नी म्हणून, तो ठाम स्वरात म्हणाला. मला तुमच्यासारख्या धीट तरुणी आवडतात. वादविवाद घालणाऱ्या, आपली बाजू ठामपणे मांडणाऱ्या. मुंबईतल्या तरुणी यात आघाडीवर असतात असं मला वाटतं. आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व जोपासणं त्यांना आवडतं. तुम्ही त्याला अपवाद नसणार. नाईलाजानं मला ते करणं भाग आहे. का? दुसरं काय करणार मी? का बरं? मी माझ्या पायावर उभी राहिली नाही तर मी जगणार कशी? का? तुम्हाला कुणी नाही? आत्या सोडली तर कुणीही नाही, ती हळव्या स्वरात म्हणाली. सॉरी, मला ते हे माहीत नव्हतं. तशी माझी अपेक्षाही नव्हती. पुन्हा काही क्षण शांतता पसरली. मी चलते, ती म्हणाली. कंटाळा आला? नाही, झोप आली, ती म्हणाली. फैजाबादच्या बाजूला एक छोटं खेडेगाव आहे. तिथं मोठा बाजार भरतो. तो मोठा पाहण्यासारखा असतो. दर महिन्याच्या पौर्णिमेला ही जत्रा असते. ही जत्रा पाहायला आवडेल तुम्हाला? 15 तारखेला म्हणजे उद्याच, ती थोड्या तिळसट स्वरात म्हणाली. अर्थातच, म्हणूनच माझ्या ते लक्षात आलं, तो हसून म्हणाला. ती म्हणाली. उद्या मी वाट पाहील तुमची, सकाळी 9 वाजता. ती काहीही न बोलता तरातरा निघून गेली. तो स्वतःशीच हसला. सकाळी जाग आल्यावर तिला प्रथम आठवलं ते चंद्रप्रकाशचं आमंत्रण. काल रात्री जरी त्यानं ते आमंत्रण दिलं असलं तरी त्याला ते आठवेलच असं सांगता येत नव्हतं. किंबहुना तो ते विसरेल तर बरंच असं तिला वाटलं होतं. ती उठून चहा घेण्यासाठी खाली गेली. अरे वा, लवकर जाग आलेली दिसते तुम्हाला. ती चहा घेत असताना मागून चंद्रप्रकाशचा आवाज आला आणि ती एकदम दचकली. तिच्या हातातला चहा सांडता सांडता तिनं कप सावरला. ओ सॉरी, तो म्हणाला. मी घाबरवलं तुम्हाला. चहा सांडला नाही ना?
नाही, ती म्हणाली. वेळीच सावरला नसता तर सांडला असता. ठीक आहे, चहापान आटपा आणि लवकर तयार व्हा. कशासाठी? बस का? विसरलात की काय तुम्ही? मला वाटलं कालचं ते आमंत्रण औपचारिक होतं. ते आमंत्रण औपचारिक नव्हतं. जा, लवकर आटपून या. तिनं चहा संपविला आणि ती आपलं आटोपण्यासाठी खोलीत गेली. स्नान आटपून आणि तयार होऊन ती खाली आली. तो तिची वाटच पाहत होता. आपण अश्विनीला याची कल्पना दिली नाही याबद्दल तिला काय वाटेल असा विचार क्षणभर तिच्या मनात आला. पण तिला वाईट न वाटता उलट तिला आनंदच होईल असा तिनं तर्क केला. आपण चंद्रप्रकाशशी जुळवून घेत आहोत असंच तिला वाटणार होतं. बाहेर त्याची मारुती 1000 उभी होती. तिला ती कार आवडली होती. याच कारनं फैजाबादहून ती इथं आली होती. तो स्वतः कार चालवायला बसला. ती त्याच्या बाजूच्या सीटवर बसली. मुंबईत आपण एखाद्या तरुणाच्या बरोबर अशा बसलो असतो तर ओळखीच्या लोकांनी नाना तर्कवितर्क केले असते असं तिच्या मनात आलं. इथं मात्र तिला ओळखणारं कोणीच नव्हतं. त्यामुळे ती अगदी निर्धास्त होती. ती स्वतःशीच हसली. काय झालं? त्याने विचारलं. काही नाही, ती म्हणाली. आपल्या मनातील हा विचार ती त्याला कसं सांगणार होती? सांगून तर पहा. काय? का हसलात ते? एका मोठ्या उद्योगपतीच्या शेजारी बसून मी काही काळ का होईना प्रवास करील असं मला कधी वाटलं नव्हतं. काहीतरी सांगायचं म्हणून ती म्हणाली. छे, त्यासाठी हसलात नाहीत तुम्ही? तो ठामपणे म्हणाला. मग? तिने मजेत विचारलं. कुणी ओळखीचा भेटला तर तो काय तर्क करेल या विचाराने तुम्हाला हसू आलं की नाही? त्यानं मन कवडेपणानं विचारलं. खरं आहे, नेमका तोच विचार माझ्या मनात आला. तो हसला आणि गाणं गुणगुणू लागला. नकळत ती त्याला साथ देऊ लागली. ते भोजपुरी गीत असूनही. कुठलं गीत होतं ते? तो थांबल्यावर तिनं विचारलं. भोजपुरी प्रेमगीत आहे हे, तो म्हणाला. वसंताच्या चाहुलीनं वेडावलेल्या प्रियकरानं आपल्या प्रेयसीला घातलेली साद आहे ती. मी अर्थ नव्हता विचारला. कुठलं गीत म्हणून प्रश्न केला होता. त्याचा अर्थ हे गीत कुठल्या भाषेतील आहे म्हणजे माझा गैरसमज झाला तर? तो हसून म्हणाला. माणूस खूपदा गैरसमज करून घेतो. उदाहरणार्थ, आपण फार तडफदार आहोत असं तुम्हाला वाटतं. तो मिश्किल हसून म्हणाला. ती चांगलीच ओशाळली. ते जत्रेच्या ठिकाणी पोहोचले. धान्यापासून गुराढोराच्या विक्रीपर्यंत सर्व प्रकारची विक्री तिथे होत होती. या विक्रीच्या दुकानाप्रमाणेच चकडी पाळणा, छोटंसं सिनेमाघर, मृत्यूगोल वगैरे करमणूकही तिथे होती. आजूबाजूच्या खेड्यागावातून गावकरी तिथे जमले असल्यानं तिथं एकच गर्दी उसळली होती. जत्रेला यायचं असल्यानं साऱ्यांनी आपले ठेवणीतले पोशाख घातले होते. त्या नानारंगी पोशाखाचं एक वेगळंच प्रदर्शन तिथं भरल्याचा तिला भास झाला. रश्मी विलक्षण खुश झाली. चिनी मातीच्या भांड्यावर उत्कृष्ट कलाकुसर केलेल्या अनेक कलाकृती तिथं विक्रीला होत्या. त्यातील 1-2 वस्तू आपल्या आत्यासाठी घेऊन जाव्यात असं तिनं ठरवलं. उत्कृष्ट कलाकुसर असलेल्या 2 चिनी मातीच्या सुरया तिनं पसंत केल्या. किंमतही वाजवी होती. चंद्रप्रकाशलाही त्या पसंत पडल्या. विक्रेत्यानं किंमत सांगताच चंद्रप्रकाशनं 100ची नोट काढून विक्रेत्याला दिली. हे त्यानं इतक्या चपळाईने केलं होतं की आपली पर्स काढून त्यातील पैसे काढण्यात तिला संधीच मिळाली नाही. हे का केलं तुम्ही? तिनं नाराज स्वरात विचारलं. कारण तुम्ही आमच्या पाहुण्या आहात. तुम्ही असं काही करणार आहात असं मला कळलं असतं तर मी खरेदी केलीच नसती. पण त्यात तुम्हाला इतकं वाईट वाटण्याचं कारण तरी काय आहे? कुणी देणगी दिली तर ती निमूटपणे घ्यावी, उगाच कुरकुर करू नये. यावर अधिक काही बोलण्याचं साहस तिला झालं नाही. काही वेळ जत्रेत फिरून ते परत फिरले. ते घरी आले तेव्हा बराच उशीर झाला होता. जेवणं आटोपली होती. अश्विनी जेवून आपल्या खोलीत गेली होती. आपली प्रकृती तितकीशी ठीक नसल्याने आपण विश्रांती घेत आहोत असा निरोप तिनं आपल्या मोलकरणीजवळ देऊन ठेवला होता. आपण उशीर का केला म्हणून विनी रागावली आहे असं मला वाटतं. तो निरोप ऐकून रश्मी पुटपुटली. तिचं ते पुटपुटणं चंद्रप्रकाशनं नेमकं टिपलं. छे, ती कशाला रागवेल? चंद्रप्रकाश म्हणाला. उलट तिला बरंच वाटलं असणार. नाहीतरी इथं आल्यापासून तुम्हाला बाहेर पडताच आलं नव्हतं. पण आपण बाहेर जाणार आहोत हे तिला सांगता आलं नाही याची रुखरुख लागली मला. ती का? तिला हे कळवायला हवं होतं असं मला वाटतं. कमाल आहे तुमची, तो हसून म्हणाला.
तुम्ही काही तिची दासी म्हणून इथं आला नाहीत. जेवण माझ्या खोलीत मागवलं तर कसं? म्हणजे जेवताना तुम्ही मला कंपनी द्यावी. तो हसून म्हणाला. म्हणजे आज जेवायला तुम्ही घरी थांबणार आहात? तिनं आश्चर्याने विचारलं. हो. का बुवा? नाही, दुपारी जेवणासाठी घरी थांबलेलं तुम्हाला पाहिलं नव्हतं मी इतक्या दिवसात. आज काम करण्याचा कंटाळा आलाय मला. त्याचं ते बोलणं ऐकून तिला मनापासून आनंद झाला. पण आपल्याला असा आनंद का व्हावा हे मात्र तिला कळलं नाही. मात्र आजचा त्याचा सहवास सुखकर आहे हे तिनं मनाशी मान्य केलं. तुम्ही कपडे बदलून माझ्या खोलीत या. तोपर्यंत मी जेवण आणायला सांगतो. माझी खोली माहीतच आहे तुम्हाला. हो, ती पुटपुटली. त्याच्यात खोलीत तिच्याशी तिचा वाद झाला होता. ही गोष्ट तिला आठवली. ती कपडे बदलण्यासाठी आपल्या खोलीत गेली. कपडे बदलून ती त्याच्या खोलीत गेली तेव्हा तोही कपडे बदलून तिचीच वाट पाहत होता. ती येताच त्यानं आपल्या टेबलावरचा बझर वाजवला. 5 मिनिटातच त्यांचं जेवण हजर झालं. जेवताना तो अनेक विषयावर तिच्याशी बोलत होता. तीही त्या बोलण्यात उत्साहानं भाग घेत होती. तो बहुश्रुत आहे, बोलण्यात खुशाल आहे, हे तिला त्यावेळी प्रकर्षानं जाणवलं. तुम्ही इथं आलात त्याचं मला खूप आश्चर्य वाटतं. वास्तविक मन रमावं असं काही नाही, तो म्हणाला. तसंच काही म्हणता येणार नाही. म्हणजे तुम्ही रमला आहात असं म्हणायचं आहे तुम्हाला? हो, तसंच म्हणायला हरकत नाही. त्या चाकोरीबद्ध जीवनाचा मला अगदी उबग आला होता. पण हे चाकोरीबद्ध जीवन तुम्ही स्वेच्छेने स्वीकारलं आहे असं मला वाटतं. ते कसं? हे जीवन मी अनिच्छेने स्वीकारलं नव्हे, मला ते स्वीकारावं लागलं असं काल मी गच्चीवर तुम्हाला सांगितलं होतं. तसं तुम्ही सांगितलं होतं ते खरं, पण मला ते पटत नाही. का? तसं असतं तर तुम्ही मोकळ्या राहिल्या नसत्या. म्हणजे लग्न केलं असतं. तिच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं. म्हणून म्हणता होय? तिनं विचारलं. हो, तो म्हणाला. अद्याप तुम्ही कुठं जमवलं कसं नाही याचं मला आश्चर्य वाटतंय. तसा कोणी सापडला नाही अद्याप मला. आश्चर्य आहे. आश्चर्य कसलं? तुमच्या सारखीनं असं म्हणावं हे आश्चर्यच नाही का? असा कोणी आला नाही तुमच्या जीवनात? तसंच काही म्हणता येत नाही. पण तो तुम्हाला पसंत पडला नाही असंच ना? तसंच काहीसं. थोडक्यात म्हणजे आपल्या कल्पनेतल्या राजकुमाराची तुम्ही वाट पाहत आहात. हां, ती म्हणाली. मात्र नकळतच तिचे गाल गुलाबी झाले. हे ऐकून बरं वाटलं. तो हलक्या स्वरात म्हणाला. त्यानं असं का म्हणावे हे मात्र तिला कळलं नाही. तोच दारात पावलं वाजली. दोघांनीही मान वर करून पाहिलं. मालविका आत आली. रश्मीनं सुटकेचा सुस्कारा टाकला. कारण हे संभाषण असंच लांबत राहिलं असतं तर आपली धडगत नव्हती असं तिला वाटू लागलं होतं. तू आपल्या खोलीत आहेस असं समजलं म्हणून मी इथं आले, मालविका म्हणाली. माझ्या येण्यानं तुमच्या बोलण्यात व्यत्यय आला असला तर मला माफ करा. नाही, तसं काही नाही, रश्मी घाईघाईनं म्हणाली. आम्ही काही खास महत्त्वाचं असं काही बोलत नव्हतो. एरवी मी अशी अचानक घुसलेही नसते. पण आज आम्हाला बाहेर जायचं आहे हे हा विसरला, त्यामुळे मला असं करणं भाग पडलं. आपल्याला बाहेर जायचं आहे? त्यानं आश्चर्याने विचारलं. मला वाटलंच होतं तू विसरलास म्हणून. माझ्या वडिलांनी 5 जर्सी गाई खरेदी केल्या आहे. त्या पाहायला तू येणार आहेस असं तू कबूल केलं होतंस. ते फार्मर आपली वाट पाहत असतील. हां, ते माझ्या लक्षातच आलं नव्हतं. आपलं गाव आणि त्याचा परिसर पाहुण्यांना दाखवण्याची याला विलक्षण घाई होते आणि त्या भरात ठरलेल्या गोष्टी हा विसरतो. खरं आहे तुझं म्हणणं, तो म्हणाला. आणि मलाही या गोष्टीची कल्पना नव्हती, रश्मी म्हणाली. खरं म्हटलं तर मलाही त्यात रस नाही, मालविका म्हणाली. पण आम्ही गेलो नाही तर पप्पा नाराज होतील. खरं म्हटलं तर तुम्हालाही न्यायला हवं होतं, पण तुम्हाला त्यात काय रस वाटणार? तिच्या बोलण्यातला अर्थ तिच्या ध्यानात आला आणि एरवीही त्या दोघात अडमडण्याची तिची इच्छा नव्हतीच. खरं आहे तुमचं म्हणणं, मलाही आता कंटाळा आला आहे, रश्मी म्हणाली. तुम्ही खरं सुज्ञ आहात, त्यामुळे कुणाचीच अडचण होणार नाही, मालविका म्हणाली. विनीचं आता कसं आहे ते मी पाहते, रश्मी म्हणाली आणि तो काही बोलण्याच्या आतच बाहेर पडली. मात्र मालविकाचं ते मानभावी बोलणं तिला आवडलं नव्हतं. काही कारण नसताना तिनं त्या दोघांमध्ये तिला ओढलं होतं. पण एका अर्थी झालं ते बरं झालं असं तिला वाटलं. कारण नाही म्हटलं तरी चंद्रप्रकाशच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव तिच्यावर पडू लागला होता. ती अश्विनीच्या खोलीत डोकावली. अश्विनी अद्यापही अंथरुणावर पडून होती.
तिच्या विश्रांतीत व्यत्यय येऊ नये म्हणून ती लायब्ररीच्या खोलीत शिरली. क्षणभर दारातच रेंगाळली. अवांतिकाबाई पुस्तक वाचण्यात दंग झाल्या होत्या. ती परत जाण्यासाठी वळली, तोच त्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. परत का जात होतीस? त्यांनी विचारलं. तुम्ही आत आहात याची मला कल्पना नव्हती, ती म्हणाली. मग काय बिघडलं त्यात? ज्यांना वाचनाची हौस आहे त्यांच्यासाठी ही लायब्ररी आहे. बस. आता तिथं न बसणं रीतीला सोडून होणार होतं. ती मुकाट्याने एका खुर्चीवर बसली. आज तू चंदूबरोबर जत्रेला गेली होतीस असं कानावर आलं. हो. कशी वाटली जत्रा? छान होती. खूप मजा वाटली मला. आजवर तुझ्याशी निवांतपणे बोलण्याची संधी सापडली नव्हती. कसं काय चाललंय तुझं इथं? छान चाललंय. मुंबईला जाण्याची घाई झाली असेल ना तुझी? ती का? कुणी खास मित्र वाट पाहत नाही तुझे? ओह, तसं काही नाही. म्हणजे लग्नाविषयी अद्याप विचार केला नाहीस तू? नाही. इथल्या मुलींचं तर या वयात लग्न होतं. मुंबईत इतक्या लवकर लग्न होत नाहीत. तुमच्या मुलीचं लग्न झालं तेव्हा ती किती वर्षाची होती? माझी मुलगी. तुला कुणी सांगितलं तिच्याबद्दल? अवांतिकाबाईच्या नजरेत किंचित रोष उमटला. आपण पुन्हा चूक केली हे तिच्या लक्षात आलं. माफ करा मला, मी तसं विचारायला नको होतं, ती म्हणाली. तुझी चूक नाही त्यात, त्या म्हणाल्या. मला 2 मुलं होती, ही गोष्ट खरी. पण ती पळून गेल्यापासून आम्ही तिचं नाव घेत नाही. पण त्यात इतकं मनाला लावून घेण्यासारखं काय आहे? कितीतरी मुली पळून जातात आणि लग्न करतात. 1-2 वर्षातच आपापले गैरसमजही दूर होतात आणि सारं काही ठीक होतं. आम्हा सरदार घराण्यातील परंपरा वेगळ्या आहेत, त्या वृक्षस्वरात म्हणाल्या. आम्ही त्या कटाक्षाने पाळतो. इथं आहेस तोवर तूही त्या पाळायला हव्यास. नक्कीच पाळीन. पण मला हा विक्षिप्तपणा वाटतो. आपल्या पोटच्या पोरीचं आपण नाव टाकलं हा मला निष्ठुरपणा वाटतो. तिनं काही चूक केली असल्यास आपण तिला उदार मनानं क्षमा करायला हवी. क्षमा? त्या तापत्या स्वरात म्हणाल्या. क्षमेचं सोडूनच दे. तिचं तोंड पुन्हा पाहण्याची माझी इच्छा नाही. चंद्र तर ती इथं फिरून आली तर तिला जिवंतही ठेवणार नाही. विलक्षण तापट आहे तो, आपल्या वडिलांसारखा. तिचा हा गुन्हा तुम्हाला इतका मोठा वाटतो? तिनं आश्चर्याने विचारलं. तू सरदार घराण्यात जन्म घेतला असतास तर तुला ते कळलं असतं. खरं आहे, मला हे सारं अगम्य वाटतं आणि मलाही तुझी विचारसरणी अगम्य वाटते. अर्थात या विषयावर अधिक चर्चा करण्यात अर्थ नाही. दोघींनाही तापदायक होईल ते. माफ करा, मी हा विषयच काढायला नको होता, ती पुटपुटली. मी चलते, ती म्हणाली आणि लायब्ररी बाहेर पडली. पुन्हा एकदा अश्विनीच्या खोलीत डोकावून पाहावं असं तिनं ठरवलं आणि ती तिकडे निघाली. पण त्या खोलीकडे जात असतानाही अवांतिकाबाईविषयी तिला अतिशय आश्चर्य वाटत होतं. केवळ स्वाभिमान दुखावला म्हणून अवांतिकाबाई सुलभाबाबत इतकं कठोर व्हावं हे तिला पटत नव्हतं. अश्विनी अंथरुणावर उठून बसली आहे हे पाहून ती खोलीत शिरली. हे काय ग तुझं रश्मी? तिला पाहताच अश्विनी म्हणाली. आत्ता आली? छट, कधीच आले आहे मी. मग होतीस कुठे तू? मी आले तेव्हा तू झोपली होतीस म्हणून तुझी झोपमोड केली नाही मी. आणि चंद्रभाऊजी कुठं आहे? मालविका बरोबर जर्सी गाई बघायला गेले आहेत तिच्या वडिलांच्या फॉर्मवर. हां, ती म्हणाली होती खरं तसं. हे जर्सी गाईचं काय प्रकरण आहे? गाईचा एक प्रकार आहे. इंग्लंडमधून या जातीच्या गायी आयात केलेल्या आहेत. खूप दूध देतात त्या. आमच्याकडेही आहेत तशा 4 गायी. खूप म्हणजे किती? वेळेला 30 ते 40 लिटर. बाई गं, रश्मी म्हणाली. खूपच महाग असणार या गायी. अर्थातच. तुला मी माझ्या लग्नातला हिऱ्याचा हार दाखवला नाही ना? नाही ग अजून? बहुधा नाही. अश्विनी उठली आणि हार घेऊन आली आणि तिनं तो हार रश्मीसमोर धरला. किती सुंदर आहे ग, गळ्यात घालून दाखव ना एकदा. अश्विनीनं तो हार गळ्यात घातला. तिच्या गोर वर्णावर हिऱ्याचा तेज अधिकच उठून दिसत होता. भाग्यवान आहेस तू, रश्मी कौतुकानं म्हणाली. हे अलंकार कधी घालता तुम्ही? काही विशेष समारंभ असेल तेव्हा. चंद्रभाऊजींच्या वधूसाठी सुद्धा असेच अलंकार खरेदी करून ठेवले आहेत सासूबाईंनी. कधीतरी दाखवायला सांगेल मी त्यांना. जरूर सांग, नाहीतर असले अलंकार कधी पाहायला मिळणार आहेत मला. पेन्शनच्या घराण्यातले दागिने तर याहून मौल्यवान आहेत. ते पाहिलेत तर डोळेच फिरून जातील तुझे. पेंडसे
हे नाव कुठल्या संदर्भात ऐकले ग मी? सुलभाचं लग्न त्याच्या मुलाशी ठरलं होतं. हां, बरोबर. साखरपुड्याच्या वेळी त्यांनी सुलभाला हिऱ्याची अंगठी घातली होती. तो हिरा इतका तेजस्वी होता की डोळेच दिपून जात. ती अंगठी रोज वापरायची म्हणजे एक प्रकारचं धाडसच आहे. खरंच ग, बरी आठवण झाली. मी जास्त कुतूहल दाखवते आहे असं कृपा करून समजू नकोस. मगाशी लायब्ररीत तुझ्या सासूबाई भेटल्या मला. सुलभाबद्दल त्या जे बोलल्या ते बोलणं खटकलं मला. तिच्यावरती केवळ पडून गेली म्हणून साऱ्याचा राग नसावा असं मला वाटतं. काहीतरी वेगळं कारण असावं त्यामागे असं मला वाटतं. तशी तुझी शंका बरोबर आहे, अश्विनी घुटमळत म्हणाली. ती केवळ पळाली म्हणून सारेजण चिडले नसते इतके कदाचित, पण जाताना ती अंगठी घेऊन पळाली. तिनं असं करणं म्हणजे घराण्याला किती काळिमा आहे नाही? आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेंड्यांच्या पूर्वजांच्या लग्नात कुणातरी वधूला खुद पेशव्यांनी ती अंगठी बहाल केली होती. त्यामुळे तर तिचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे. पेंड्यांच्या मोठ्या मुलाच्या पत्नीलाच ती अंगठी घालण्यास दिली जात असे. ती अंगठी मिळवण्याचा कुणी प्रयत्न केला नाही? नाही कसा? चंद्रभाऊजींनी तसा प्रयत्न केला की, पण त्या पंजाब्यांना दाद लागू दिली नाही. एव्हाना त्या अंगठीची विल्हेवाटही लावली असेल त्यानं. मग पुढे काय झालं? काय होणार? तिच्या वडिलांनी तिचा वारस हक्कच रद्द करून टाकला. आता सारं चंद्रभाऊजींना मिळणार. पण पूर्वजांची इस्टेट असेल तर कायद्याप्रमाणे मुलीचा वाटा द्यावाच लागतो. आपल्या कायद्याप्रमाणे ही सारी इस्टेट काही तुझ्या सासऱ्यांची स्वकमाईची नसणार. अर्थातच नाही. पण त्यासाठी तिला कारवाई करावी लागेल. पण त्याच्यापुढे त्यांचा निभाव कितपत लागेल हा प्रश्नच आहे. वास्तविक तिच्या नावानं अर्धी इस्टेट ठेवली आहे माझ्या सासऱ्यांनी. त्याची फार लाडाची होती ती. पण आपल्या आवडीच्या तरुणाबरोबर लग्न करणं हा प्रत्येक मुलीचा हक्क आहे. या हक्कावर गदा आणण्याचा अधिकार आहे काय ग त्यांना? तुझं म्हणणं खरं आहे, पण यांच्या सरदारी परंपरेत ते बसत नाही त्याचं काय? पण हा अन्याय नाही का? ते खरं ग. ती नुसती पळाली असती तर हे प्रकरण इतक्या विकोपाला गेलं नसतं. तिनं अंगठी नेल्यामुळे संबंध घराण्यालाच काळिमा लागला. आपली मुलगी चोर आहे हे कुणा स्वाभिमानी बापाला खपणार आहे? त्याच धक्क्यानं माझे सासरे गेले. ही गोष्ट मात्र रश्मीलाही पटली होती. आपली बहीण चोरटी आहे ही गोष्ट चंद्रप्रकाश सारख्या स्वाभिमानी पुरुषाला अपमानास्पद वाटणारी गोष्ट आहे हे तिनंही मनाशी कबूल केलं. आणि आपण सुलभाची बाजू घेऊन त्याच्यावर उगाचच दोषारोप केला अशी तिला रुखरुख लागली. रश्मी, कृपा करून हे तुला माझ्याकडून कळालं असं कुणालाही कळू देऊ नकोस, अश्विनी विनवणीच्या स्वरात म्हणाली. हे चंद्रभाऊजींना समजलं तर ते विलक्षण संतापतील. ही गोष्ट कुणालाही कळू दिली नाही त्यांनी. मी कसं कळून देईल ग कुणाला? त्याच्याशी शत्रुत्व पत्करणं मला झेपणार नाही, रश्मी म्हणाली. अन मित्रत्वही, ती मनाशीच म्हणाली. आता मनातील रुखरुख संपल्यामुळे ती थोडी मोकळीही झाली. काही वेळ अश्विनीशी गप्पा मारून ती खोलीत परतली, पण आता तिच्यावर एक प्रकारचं दडपण आलं होतं. चला तर मित्रांनो, आता येथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.